लांबी दिली 20 मीटर, रुंदी किती दिली 17 मीटर. याच्यावरून कळालं ते सभागृह जे आपण मापाचं आहे ते काय आहे, आयताकृती. कसं आहे, आयताकृती. त्याच्यानंतर त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेला कोणता दिला, चौरस. काय दिला, चौरस. चौरस आकृती फरच्या बसवायच्या आहेत तर किती फरच्या लागतील. मग इथं म्हणायचं एकूण फरशा, एकूण फरशा बरोबर तिथं सभागृहाचे क्षेत्रफळ, सभागृहाचे क्षेत्रफळ भागाकारामध्ये फरशीचे क्षेत्रफळ. मग सभागृह कसा आहे, आयताकृती. सभागृह कसा आहे, आयताकृती. मग आयताचे क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी, म्हणजे दोघांचा काय करावं लागेल, गुणाकार. मग इथं घेता येईल आपल्याला 20 गुणिले 17, 20 गुणिले 17. आणि छेदामध्ये फरशी, फरशी कोणत्या साईजची आहे, चौरस. फरशी कशा साईजची आहे, चौरस. चौरस क्षेत्रफळ बाजू वर्ग, काय घ्यावा लागतो, बाजूचा वर्ग. पण इथं घेताना मी कसं घेणार, अर्धा मीटर. अर्धा मीटर म्हणजे किती, 1/2. अर्धा म्हणजे किती, 1/2 गुणिले 1/2. झालं का, चौरस क्षेत्रफळ सूत्र बाजूचा वर्ग. वर्ग कसा लिहितो आपण, 1/2 गुणिले 1/2. मग इथं म्हणायचं 20 गुणाकारामध्ये 17 म्हणजे 17 दुने 34, म्हणजे इथं किती झाला, 340. छेदामध्ये इथं 1 आणि 2 दुने 4. हा 4 वरती जाताना कसा जाईल, गुणाकारात. 4 वरती जाताना कसं जाईल, गुणाकारात. 34 चौक 136, 0 0 म्हणजे किती फरच्या लागतील, 1360. किती फरच्या लागतील, 1360.